हे राधा, चिडू नकोस ना माझ्यावर. माझ्याशी खोटं बोललास तू विराजस. सॉरी राधा, मला नव्हतं खोटं बोलायचं तुझ्याशी. पण पण काय काय पण खोटं बोललासच ना. ऐक ना राधा, राधा प्लीज प्लीज तू रडू नको, चिडू नकोस माझ्यावर. शांत हो ना राधा, प्लीज शांत हो. आपण दुसरं करूच काय शकते मी विराजस. माझ्या हातात काही नसतंच कधीच. माझं नशीब माझ्या बरोबर खेळ खेळत राहत आणि मला ते मान्य करावंच लागतं ना. आता मी तेच करेन. राधा, तसं खरंच नाहीये ग. आणखीन धक्के बचवण्याची शक्ती नाहीये माझ्यात. प्लीज मला एकटं सोड. राधा, राधा ऐक ना, असं करू नकोस ना राधा, प्लीज एकदा ऐकून घे राधा. विराजस, चाचू मला खरंच तिच्याशी खोटं नव्हतं बोलायचं. मी प्रयत्न केला चाचू, मला नव्हतं खोटं बोलायचं. पण विराजस, बाळ शांत हो. आधी तू शांत हो. हे बघ, ज्या परिस्थितीमध्ये तू लग्न केलं असशील ना, ते योग्यच केलं असशील. तुझा हेतू चांगलाच असेल. पण आत्ता यावेळी आपल्याला राधाला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. अरे ती पोर बिचारी एकामागोमाग एक धक्के नाही सहन करू शकत. आधी तू तिला समजून घे आणि समजावून सांग. विराजस, विराजस, अरे काय केलंस तू हे? मला तुझ्या मनात आमचा विचार. आई, मला अजिबात बोलायचं नाहीये काही. असं कसं बोलायचं नाही रे. तू आता आधी घरी चल बघू. बाळा, असं डोक्यात राग नको ना भरून घेऊस. आणि बाळा, तुला बाबांचा राग माहित आहे ना रे. मग तू आता आधी घरी चल बघू. आपण शांतपणे बोलू. आई, मी घरी येणार नाही अजिबात. सोड ना हट्ट. मी हट्ट सोडणार नाही आई. हे बघ, त्यांच्यामुळे मी खोटा ठरलोय. त्यांच्या वागण्यामुळे मला माझी ओळख लपवून ठेवावी लागली. मी घरी येणार नाही. मग मला हे नाही पटत. नेहमीच आहे, मला नाही यायचंय घरी. ऐक ना बाळा, नको ना असं बोलूस. कसं असतं ना बाळा, कधी कधी तुम्हा मुलांना आपलं बरं वाईट नाही कळत रे. पण आम्हा आई वडिलांना कळतं ना रे. ऐक ना, तू आईचंही नाही ऐकणार का? आणि तू मुलाचा नाही ऐकणार का आई? मी राधाशिवाय घरी येणार नाही. आणखीन एका अनाथानं डाव साधला. माझ्या मुलाला फसवलं. हे सगळं ना त्या मुलीमुळे होत आहे. संजीवनी, अगं काय झालं? तू गेली होतीस ना समजवायला. विराजसी तुझंही नाही ऐकलं का? नाही आला का ग तो? देवेनी, तू तर बोलूच नको. हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. तुम्हीच त्याचे कान भरले असणार. नाही नाही ग, काहीतरीच काय. असं मी का करीन? हा, आणि विराजसला पण काय गरज होती विषाची परीक्षा घेण्याची? हा, मला नाही वाटत तो कोणाचं ऐकून असं काही करेल म्हणून. पाहिलेस ना तू किती ठाम होता तो लग्नावर. हा, आपल्याला वाटलं तरी होतं का की तो घर सोडून जाईल म्हणून? संजीवनी, या प्रकारे तो घर सोडून गेलाय ना, मला नाही वाटत तो आता लवकर परत येईल म्हणून. विचारलाय तुला?
चाललंय अहो पण तो आपला मुलगा. काही होत नाही त्याला, काही होणार नाही. आपण दलदलीत अडकलो हे ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी आपोआप परत येईल घरी. 2 दिवस टिकेल त्याचं हे नाटक, मग येईल आपोआप वळणावर. आणि जर नाही आला ना, तर त्याला वळणावर कसं आणायचं ना, हे या विजेंद्र बिराजदारला बरोबर माहिती आहे. अनाथांची चीड होती ना यांना. क्या स्वतःच्याच पोरांनी अनाथ मुलीला सून करून आणली यांची, आणि हे बसले तिकडे बोंबलत. राजवीर, तर बघ यांचा इगो यांना कसा महागात पडतोय ते. राघवेंद्र, अरे बघ आपल्या विराजसनी लग्न केलं तिच्याशी. आपल्याला अशीच सून हवी होती. बघ मग त्यांनी लग्न केलं ना. अरे अरे देवानं बांधलेली रेशीम गाठ आहे ती, जुळणारच होती. विराजसनी अतिशय योग्य बायको केली. तीच तीच हवी या घरची सून. राधाच हवी या घरची सून. राधाच हवी आहे. आई आई असं असं काय करतेस तू? शांत हो. का रे आपला विजेंद्र असा वागतो? माझा नातू, माझी नातू त्यांना हाकलून दिलं. हक्काचं घर असून देखील वन बाहेर फिरतायत रे. तू चल चल चल, आपण त्यांना आत्ताच्या आत्ता घरी घेऊन येऊ. चल. आई 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 बस, शांत बस. हे बघ मी काय सांगतोय ते आई. तुझं म्हणणं मला देखील समजतंय, पण आत्ता तिला वेळ द्यायला हवा आपण. तिच्या भावना समजून घ्यायला नको का आत्ता? राधाला एकावर एक आपण धक्के नाही देऊ शकत. आधीच बिचारी पोर भांबावली असेल ती. आणि तू काही काळजी करू नकोस, विराजच आहे ना तिच्यासोबत. आई, त्यांचा आपापसातला गुंता सुटणं जास्त गरजेचं आहे आधी. बाकी सगळं आपण नंतर बघूच शकतो बघ. हे बघ, त्या दोघांचं नातं घट्ट व्हायला हवं, हो की नाही? माझा विराजस अजून एका जीवाची जबाबदारी आहे रे त्याच्यावर. आणि तो ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल, विश्वास ठेव माझ्यावर. आणि बाकी सगळं शांत होईपर्यंत ते दोघे जण तिच्या नवीन घरी राहतील काही दिवस. नाही, तू विराजसला फोन लाव, मला बोलायचंय त्याच्याशी. आई, लाव फोन, लाव लगेच फोन. हॅलो. हा जी. विराजस बाळा, मी काय सांगते तेवढं फक्त ऐक. हो आजी. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. तू कुठलाही अपराध केलेला नाहीये. लक्षात ठेव, तू जे काही केलं ते योग्यच केलंय. अरे मर्यादा ओलांडून संकटाशी 2 हात करणं हे चांगलंच आहे ना. हा, आता ह्या सगळ्याचा राधाला धक्का बसला असेलच, पण तू तिच्या पाठीशी उभा राहा. तिला एकटीला सोडू नकोस. लक्षात ठेव, जगाआधी आता तू तिच्यासाठी महत्वाचा आहेस. तुमचं लग्न जरी ठरवून झालेलं नसेल तरी संसार मात्र ठरवून प्रामाणिकपणे कर.
ती दुखावली गेलेली असेल, पण तू तिच्याशी बोल. ती चिडेल, रुसेल, पण तू मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलंय हे मात्र लक्षात ठेव. आयुष्यभराचं वचन दिले तिला हे मात्र विसरू नकोस. कळतंय ना? वज मी माझ्या मुलाशी बोलत असताना मध्ये कोणी बोललेलं चालत नाही मला. कुठलीही रस्त्यावरची अनाथ पोर बिराजदारांच्या घरची सून होऊ नाही शकत. विराजसनी जरा मदत केली असेल तुला, लगेच चिकटलीस त्याला जळू सारखी. हे काय आहे माहितीये विराजस? हा फक्त दागिना नाहीये, बंधन आहे. पवित्र बंधन. त्या क्षणी तू हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंस ना, त्या क्षणी माझं आयुष्य तुझ्या आयुष्याशी जोडलं गेलं. देवाला साक्षी मानून तू हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंस आणि इतक्या पवित्र नात्याची सुरुवात एका खोट्यापासून झाली. मला माफ कर राधा. हा नव्हतं लपवायचं, मी सगळं सांगणारच होतो तुला, पण राधा गोष्टी एका पाठोपाठ इतक्या घडत गेल्या ना की मला संधी नाही मिळाली. मला खरंच संधी नाही मिळाली सांगायची. विराजस, माझा मित्र म्हणवतोस ना तू स्वतःला, मग आपली मैत्री झाली तेव्हाही नाही सांगू शकलास तू. मग कसली रे ही मैत्री? हा, एका शब्दाने नाही सांगू शकलास तू मला की सांगायचंच नव्हतं विराजस? कधीच सांगणारच नव्हतं का मला? हे राधा, मी सांगणारच होतो. राधा, मी तुला सांगायला येत. मग का नाही सांगितलंस विराजस? का माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेपर्यंत गप्प होतास? तू फसवलंयस मला. अरे मग तुझ्यात आणि त्या जग्गूमध्ये फरक तरी काय उरला? माझ्या गळ्यात मंगळसूत्र पडलं आणि चंदूशेठ त्याच आनंदात आहे. अशात मी तिथे नाही जाऊ शकत रे विराजस. त्यांना वाटतं माझं लग्न एका चांगल्या आणि विश्वासू मुलाबरोबर झालं. राधा, तुला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला मान्य आहे, मी चूकच तशी केली. पण राधा, मी जे तुझ्याशी खोटं बोललो, ज्या गोष्टी तुझ्यापासून लपवल्या, ते तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या भल्यासाठी, तुझी काळजी होती म्हणून लपवल्या. हा, तुझी फसवणूक करायची होती म्हणून नाही लपवल्या मी. राधा, तुला आठवत आहे तुझी ती नंबर लिहिलेली नोट तुला मिळत नव्हती, माझ्यामुळे हरवली होती.
तू खूप रडलीस त्या दिवशी. तुला बघून मला वाईट वाटलं आणि आणि मी त्याच दिवशी ठरवलं, म्हटलं इथून पुढे आपल्यामुळे ह्या मुलीच्या डोळ्यात कधीच पाणी नाही आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता हा बिराजदारांचा प्रकार घडला. तर मला सांग, मला माहिती होतं का की आपलं असं असं इतक्या पटकन लग्न होणार आहे? तेव्हा मुद्दा एवढाच होता की तुझा मसाला सिलेक्ट झाला पाहिजे. म्हणून मी लपवलं की बिराजदारांना अनाथ लोकांची प्रॉब्लेम असतो. दॅट्स इट. मला माहिती असतं की आपलं लग्न होणार आहे, तर मी लपवलं असतं का? सांग बरं. मी तुझ्यापासून जे लपवलं, जे खोटं बोललो, त्या प्रत्येक खोट्या मागे फक्त तुझी काळजी होती राधा. खरंच चुकलं माझं. मान्य आहे, मला माझी चूक झाली. राधा, मी तुला प्रॉमिस करतो, आजपासून मी तुझ्याशी कधीच काहीच खोटं बोलणार नाही, तुझ्यापासून काही लपवणार नाही, तुला कधी काही कुठलंच दुःख देणार नाही. मला एक चान्स दे प्लीज. हिराजस, मी या नात्याच्या बंधनात राहीन, पण यात माझं मन लागेल की नाही मला माहित नाही. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे? कुणी बांधिल्या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या, सोबत फुली साता जन्मांची रखरखत्या या वाटेवरती, सावली होईल सुखाची, सावली होईल सुखाची. चंदूशेठ, बरं वाटतंय का आता? गोळ्यांनी काय बरं वाटणार रे मुंग्या? हे फक्त शरीरासाठी. मनाला बरं वाटण्यासाठी राधाचा आवाज ऐकायला हवा, तेव्हाच बरं वाटेल. हो ना, ती गेल्यापासून पोटात नुसतं भीतीचा गोळा उठलाय. माई, असं काय बोलतेस तू? असं काय होणार आहे? काही होणार नाहीये. माई उगाच काळजी करत असते. माई, अगं काही होणार नाही. विराजच चांगला मुलगा आहे. आपली बिट्टी आहे ना, आनंदी असेल, आनंदी. आणि ते बिराजदार चांगल्या मनाचे आहेत. हा, दोघांची राहायची चांगली सोय केली असेल. आपण त्यांना फोन करू. हा, म्हणजे कळेल तुला. फोन करू. तर मला सांग, मला माहिती होतं का की आपलं असं असं इतक्या पटकन लग्न होणार आहे? मी तुझ्यापासून जे लपवलं, जे खोटं बोललो, त्या प्रत्येक खोट्या मागे फक्त तुझी काळजी होती राधा. लागला 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 मुंग्या. हॅलो चंदूशेठ, बिट्टी, ठीक आहे ना सगळं? अगं आम्ही मजेत. आमची नको काळजी करूस. तू मजेत ना? हो. बघितलं का माई, मजेत आहे ती. ही आपली माई काळजी करत बसते ग. बरं,
ते नवीन घर कसं आहे? छान आहे, खूप छान. हॅलो हॅलो बिट्टी, अगं काय आवाज येत नाही, गाड्यांचाच आवाज येतोय. तू कुठे बाहेर आहेस का?